एक प्रसंग त्या ठिकाणी आहे. पाण्यात पडलेला विंचू त्याला वाचवण्याचा प्रयत्न, वाचवण्याचा आपला प्रसंग आहे, म्हणजे आपला धर्म आहे. एका जणांनी पाण्यात तुम्ही त्या विंचूला वाचवता, तो विंचू तुम्हाला दंश करतो आहे, करा भस्त्रिका प्राणायाम. तरीही तुम्ही त्याला का वाचवता? वारंवार तुमच्यावरती वार करतोय, तो तुम्हाला त्रास होतोय. महाराजांनी उत्तर दिलं, त्या प्राणी मात्राला वाचवणं आपला धर्म आहे आणि त्याचा दंश करणे न करणे ते त्याचा धर्म आहे. काय विशालता आणि काय महानता! एरवीच कोणी संत आणि महंत होत नाही, आणि एरवीच काही आपण पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम घेत नाही, नाव विनाकारण घेत नाही साधू संतांची. त्यामागे त्यांची साधना आहे, प्रार्थना आहे, शक्ती आहे, ती आहे, जीवन पद्धती आहे. अनुकूलता प्रतिकूलता संसारामध्ये कुठल्याही गोष्टींची असेल त्या पद्धतीने त्यामध्ये समत्व ममत्व एकत्व प्राप्त सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे. सगळ्यांनी सगळ्या धर्मग्रंथांमध्ये हेच आहे, हेच आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. करा भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ लंबे गैरे श्वास आत बाहेर घेत सोड. जेव्हा जेव्हा या संस्कृतीवरती वार आघात झाले तेव्हा तेव्हा त्याच दैवी शक्तीने विविध रूपांनी त्या ठिकाणी अवतरित होऊन जन्मास येऊन या मानव जातीच्या कल्याणाचा करता तो मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठीचा प्रयत्न केला. करा भस्त्रिका प्राणायाम.